नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोपरगावमधील 3 पॉवरफुल स्पिरिच्युअल प्लेसेस. एक आहे शुक्राचार्य मंदिर, एनर्जीनी भरलेलं संजीवनी पार्क आणि एन्शियंट कनकेश्वर त्र्यंबकेश्वर मंदिर. हिडन आहे पण एक्स्ट्रीमली पॉवरफुल, सो वॉच टिल एंड. तर प्रॉपर पॉईंट वाईज असं सांगायला गेलं तर इथे संजीवनी मंत्राचा प्रत्यक्ष उच्चार झाला अशी श्रद्धा आहे. 33 कोटी देवांनी येथे पूजा केली असे सांगितले जाते. देवादिदेव महादेव यांनी अदृश्य रूपात आशीर्वाद देण्यासाठी येथे आले होते. या परिसरात अत्यंत पवित्र आणि ऊर्जा आहे. येथे गणेश, विष्णू, दत्त आणि महादेव यांचे मंदिर एकत्र एकाच परिसरात आहे. दिस प्लेस इज वेअर संजीवनी मंत्राचा उच्चार केला गेला होता आणि बेस्ट प्लेस आहे टू मेडिटेट. आय विल से क्राऊड नाहीये, नॉईज नाहीये, फक्त पीस आणि डिवाइन कनेक्शन. तर आता आम्ही शुक्राचार्य यांच्या मंदिरावर जाऊन आलो आणि इकडे बघा तुम्ही मिनी स्टॅच्यू ऑफ आदियोगी. तुम्ही कधी इकडे आला शुक्राचार्य मंदिरला तर इकडे नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर आहे. इथे त्यांनी गुरुमंत्र घेतलेला होता. तर ही ती जागा आहे. फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर तिथूनच ते गणपती मंदिर आहे. इथे मला 3 पिंड दिसत आहे. इथे ओरिजिनल नंदी आहे. तर आता आपण आलो आहे कोपरगावमधील कचेश्वर त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर. नाशिक न जाता येथील त्र्यंबकेश्वर दर्शन मिळतं अशी श्रद्धा आहे. कालसर्प शांती, रुद्र अभिषेक आणि सर्व शांती इथे कधीही करता येतं, म्हणून ही खूप जास्त स्पेशल आहे. कधीही याचं कारण याला मुहूर्त लागत नाही. इथे कधीही तुम्ही कोणतीही पूजा करू शकता. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही परत नाशिकला जाताना आम्ही दर्शन घेतलं एका सुंदर मंदिराचं, विच वॉज जनार्दन स्वामी समाधी मंदिर. सो दिस वॉज अवर शॉर्ट ट्रिप. जर तुम्ही कधी शिर्डीला जात असाल तर डोंट मिस दिस प्लेसेस. ॲड्रेस इज इन माय कॅप्शन.